म्हणजे राज्यात सध्या क्रौर्याची परिसीमा गाठणारे गुन्हे घडत असल्याचं भीषण वास्तव समोर आहे। त्यात अलीकडे घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे तर सारा महाराष्ट्र हादरला। केतनशी ठरलेलं लग्न मोडणं शक्य नसल्यानं त्याची भावी पत्नी सिया गोयलनं आपला प्रियकर चेतन चौधरीच्या साथीनं त्याला लोहगडावरून दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा शिताफीनं तपास करत पोलिसांनी सिया आणि चेतनला मागच्याच आठवड्यात अटक केली। त्या दोघांना पुणे जिल्हा न्यायालयानं आज 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणात कट रचल्याचं तर निष्पन्न झालंय, पण आता गुन्हा कसा करायचा, कुठं बसून कट शिजवला याबाबतचं रिक्रिएशन पोलिसांना सिया आणि चेतन या दोघांनाही घेऊन करायचंय। केतनचा फाडून फेकून दिलेला पासपोर्ट शोधायचा आहे। या कटात आणखी कोणी सहभागी आहे का ते शोधायचंय। चेतनचे कपडे जप्त करायचे आहेत। यासाठी सरकारी वकिलांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली होती। ती मागणी न्यायालयानं तर मान्य केली, पण आता हा तपास करायचा आहे तर 7 दिवस काय केलं असं सिया आणि चेतनच्या वकिलांचं म्हणणं आहे। आज पोलिसांनी सियाची आणि त्याच्यासह आरोपीची 7 दिवसाची वाढीव कोठडी मागण्याचा अर्ज केलेला होता। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मेहरबान कोर्टाने सदरची कोठडी ही 3 जुलैपर्यंत वाढवलेली आहे। विरोध आजपर्यंत सियानी पोलीस कोठडीमध्ये असताना तिला पूर्णपणे पोलिसांना सहकार्य केलेलं आहे याबद्दलचा आमचा युक्तिवाद होता। इथून पुढेही जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा ती पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे। की रिक्रिएशन किंवा रिकन्स्ट्रक्शनचा जो एव्हिडन्स आहे हा व्हॅलिड एव्हिडन्स म्हणून भारतीय कोर्टांमध्ये मान्यता त्याला दिलेली नाहीये। त्याला ते कन्फेशन, आरोपीचं पोलीस कोठडीमध्ये असतानाचं कन्फेशन म्हणून मानलं जातं। त्यामुळे त्या इल्लीगल ग्राउंडसाठी पोलीस कोठडी वाढू नये हा आमचा युक्तिवाद होता। 2 लोक एका ठिकाणी भेटली, एकमेकांशी बोलली म्हणजे कॉन्स्पिरसीच्याच बाबतीत ते बोलत होते असा इन्फरन्स काढण्याची मुभा आपला कायदा देत नाही आपल्याला। ते दोघं दिसतायत, ते कॅमेऱ्यामध्ये त्या एका कॅफे मधल्या त्यांनी फुटेज जप्त केलेले आहे, तर त्याचा अर्थ काय असा कॉन्स्पिरसी झाली असं काढता येणं हे म्हणजे चुकीचं आहे। चेतनची खूप चौकशी करायची हा प्रश्न नाही साहेब। 7 दिवसाची पोलीस कस्टडी ऑलरेडी दिली गेलेली आहे। 7 दिवसानंतर अजून 7 दिवसाची मागणी करण्यात आली होती पोलीस कस्टडीची। ती आम्ही आर्ग्युमेंट केलं की 2च कारणं दिली आहेत। एक, कुठलं तरी एक क्लोथिंगचा आयटम रिकव्हर करायचा आहे आणि दुसरं त्यांचा गेट अनालिसिस करायचा। खूप चौकशी करायची असं काही हे नव्हतं आणि त्या 2 गोष्टी MCR मध्ये होऊ शकतात असं आमचं आर्ग्युमेंट होतं, पण कोर्टाने ते मान्य न करता 4 दिवसाची पोलीस कस्टडी वाढवून दिलेली। मंडळी, पहिलं पाहिलं ते होतं नसरापूरचं